नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 8 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये डॅशने जोडले जातात। तर ते जोडले जातात प्रधानत्वबोधक उभयान्वी अव्यय, ज्यामध्ये दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य या उभयान्वी अव्ययाने जोडले जाते। उदाहरणार्थ आणि, सबब, यास्तव, किंवा, अथवा अशा शब्दांनी। पुढे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर औपचारिक हा शब्द लिहिलेला आहे शुद्धपणे, तो पर्याय क्रमांक 3 मधला तो औपचारिक आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी समासघटित विशेषण ओळखा। समासघटित विशेषण अर्थात सामासिक शब्दांचा विशेषणाप्रमाणे वापर केलेला, तर तो आहे शास्त्रदृष्ट्या अर्थात शास्त्रानुसार आणि दररोज, प्रत्येक दिवशी। पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, वारंवार हे दृश्य पाहावे वाटते। या वाक्यातील वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचा उदाहरण आहे? तर वारंवार या शब्दावरून आपल्याला काय कळते? तर पुन्हा पुन्हा ती क्रिया घडलेली आहे, त्या क्रियेची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, यंदा अधिक पैसा मिळेल। या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। यंदा म्हणजे यावर्षी, सध्याच्या काळात, म्हणजे आपल्याला तिथे वेळेचा संदर्भ घेता येतो, क्रिया कधी घडली हे दर्शवित आहे, म्हणजे ते कालदर्शक क्रियाविशेषण आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा। परिमाणवाचक अर्थात क्रियेचे प्रमाण दर्शविणारे। तर इथे बिलकुल हा जो शब्द आहे तो परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे। बिलकुल म्हणजे अजिबात, अगदी, पूर्णपणे, आपल्याला इथे स्पष्टपणे क्रियेचं प्रमाण दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, जो मुद्दाम आहे ती क्रिया कशी घडली ते दर्शविते, अर्थात हे रीतिवाचक झालं आहे। खालून हे आपल्याला क्रियेचे ठिकाण दर्शवित आहे, म्हणजे हे स्थलवाचक आहे। आणि वारंवार हे आपण आत्ताच बघितलं की क्रिया किती वेळा घडली, म्हणून ते आवृत्ती आहे। पुढे, जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर त्यांचा बेशिस्तपणा कमी होईल। तर हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे आहे संकेतार्थी वाक्य, कारण या वाक्यात जर आणि तर चा वापर केलेला आहे, अट घातलेली आहे। पुढे, अफाट विस्तार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। अफाट विस्तार म्हणजे खूप मोठा, अमर्यादितपणे पसरलेला, तर त्याला विरुद्धार्थी शब्द होईल मर्यादित। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, द्विज शब्दाचा समानार्थी डॅश आहे। द्विज म्हणजे ब्राह्मण, दात, पक्षी, त्याला द्विज हा शब्द आपण वापरतो, मात्र पर्यायामध्ये असा कोणताही समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही असं आपलं योग्य उत्तर होईल। पुढे, दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार शोधा। क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस त्याच्या सर्व श्रमांवर डॅश, तर इथे योग्य वाक्प्रचार बसेल तो आहे पाणी पडणे, कारण इथे काय होईल की मेहनतीवर वाया जाणे, केलेली मेहनत वाया जाणे, त्याला आपण वापरतो पाणी पडणे। पुढे, संधी ओळखा। नाही अधिक असा, तर नाही अधिक असा याचं काय होईल मित्रांनो? नाही या शब्दातील दीर्घ ई आणि असा या शब्दातील अ एकत्र येऊन ई हा लोप पावतोय, स्वरसंधी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल, नाहीसा। पुढे, खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता आहे? तर शब्दानंतर जोडले जाणारे अक्षर म्हणजे प्रत्यय। तर इथे जो थंडाई शब्द आहे
त्याला प्रत्यय साधित म्हणता येणार, कारण थंड हा मूळ शब्द आहे आणि त्याला आई हा शब्द जोडला गेलेला आहे, म्हणजे तो थंडाई असा शब्द तयार झाला. पुढे प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्राचीन म्हणजे खूप जुन्या काळातील, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल अर्वाचीन, अर्थात आधुनिक काळातील, नवीन. पुढीलपैकी शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. जगाचे नियंत्रण करणारा, तर त्याला म्हटलं जातं जगन्नियता. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जगनिवारक म्हणजे जगातील संकटे दूर करणारा. जगन्नाथ हे तर देवाचे नाव आहे आणि जीवनकर्ता म्हणजे जीवनाची निर्मिती करणारा. पुढे खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. उपरती होणे म्हणजे काय मित्रांनो, तर पश्चाताप होणे. आपण म्हणतो ना की पर्यावरणाची हानी केल्याबद्दल अनेक लोकांना उपरती होत आहे, अर्थात पश्चाताप होत आहे. पुढे तुझ्यास्तव मला त्यांच्याकडे जावे लागेल. वरील वाक्यात डॅश. तर वरील वाक्यात 2 शब्दयोगी अव्यय आहेत का, तर मित्रांनो इथे आहेत, कारण तुझ्यास्तव आणि त्यांच्याकडे हे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून आलेले आहेत. स्तव हे हेतुवाचक शब्दयोगी आहे का, तर तुझ्यास्तव तुझ्याकरिता, तुझ्यासाठी जो हेतू दर्शवित आहे म्हणून तो हेतुवाचक शब्दयोगी आहे. वरील वाक्यात एक शब्दयोगी अव्यय आहे का, नाही, तिथे 2 आहेत, म्हणून फक्त अ आणि ब बरोबर. आपला पर्याय क्रमांक 4 ए बी बरोबर, सी चूक. पुढे विभूती या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही. विभूती अर्थात श्रेष्ठत्व, श्रेष्ठ व्यक्ती, त्याला भस्मही म्हटलं जातं, अंगारा असाही शब्द त्याला वापरला जातो, मात्र कारस्थान वापरलं जात नाही. कारस्थान म्हणजे कट, गुप्त योजना. पुढे समूहदर्शक शब्द ओळखा. जशी गवताची पेंडी तशी दुर्वांची डॅश. तर तशी दुर्वाची जुडी. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. समूहवाचक तो शब्द असेल. पुढीलपैकी विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्यगानासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना डॅश. तर त्याला म्हटलं जातं गाढवाला गुळाची चव काय. अर्थात त्याला त्याची किंमत माहिती नाही. त्या मित्राला त्या काव्यगानाची किंमत माहिती नाही, त्याला त्यात रस नव्हता, म्हणून त्याला म्हणतात की गाढवाला गुळाची चव काय. पुढे खालीलपैकी फारशी शब्दाचा गट ओळखा. फारशी शब्दगट. तर दिलेल्या पर्यायापैकी जो गैरहजर आणि मुसलमान हा जो आहे तो आहे फारशी शब्दगट. फक्त अ आपला बरोबर उत्तर होईल. पुढे मराठी व्याकरणात कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात. चरम प्रत्यय तर ते आहे, एकतर ते विभक्ती असतात मित्रांनो, 7ही विभक्ती, जसे रामाला, रामाची, रामाने, असे 7 प्रकारचे जे विभक्ती आहे आपले, ते सर्व विभक्ती त्यामध्ये येईल, त्यांना चरम प्रत्यय म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे आख्यात प्रत्यय, ज्यामध्ये खातो, करतो, येतो, जो मूळ धातू असते खा, कर, ये, त्याला खातो, करतो, येतो असं आपण प्रत्यय जोडतो, त्याला आख्यात प्रत्यय म्हटलं जातं. या दोघांनाही चरम प्रत्यय असं म्हटलं जातं, म्हणून अ आणि ड बरोबर होईल. पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल. पुढे अयोग्य विधान ओळखा. चुकीचे असलेले विधान. तर इथे मित्रांनो संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे. तर मित्रांनो इथे अयोग्य विधान हे बरोबर आहे. संधीचे 3 प्रकार पडतात, तर स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. हेही बरोबर आहे. संधी होताना वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण तयार होतो.
तर हाही बरोबर आहे. तर इथे एकही वाक्य चूक नाही, सर्व बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल. पुढे योग्य विधाने ओळखा. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग होतो. तर होय मित्रांनो, आपले जे 7ही विभक्ती आहे त्याचा शब्दयोगी अव्ययसारखाच त्याचा उपयोग होतो आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. काही शब्दयोगी अव्यय यांना क्रियाविशेषण असतात. तर होय, उदाहरणार्थ समोर, जवळून, त्याच्या समोरून, त्याच्या जवळून, त्यालाही क्रियाविशेषण असं म्हणता येईल. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात. विशेषणे म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा, अर्थात घराबाहेरचा, टेबलाखालची. तर हाही आपला पर्याय बरोबर आहे, म्हणून ABC 3ही बरोबर राहील. पुढे विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. आपल्याला अनुक्रमे विधानार्थी आणि नकारार्थी असं वाक्य ओळखायचं आहे. असे करतेवेळी मन घट्ट करावे. तर हे सूचना आहे मित्रांनो, हे काही विधानार्थी आणि नकारार्थी नाही. देवळापाशी एक भिकारी झोपला आहे. तर मित्रांनो, इथे फक्त माहिती दिलेली आहे, म्हणजे हे विधानार्थी आहे. त्याला हे चित्र दाखव, हेही मित्रांनो इथे सूचना दिलेली आहे, म्हणून हे आपलं उत्तर नाही. कष्टाशिवाय यश मिळत नाही. तर हा एक विधानार्थी आहे, मात्र इथे नाही शब्द प्रयोग झालेला आहे, म्हणजे नकारार्थी होईल. म्हणजे B आणि D आपला बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर राहणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न. राजश्री शाहू महाराज केवळ वारसाने राजे नव्हते, तर ते लोकांचे राजे होते. तर या वाक्याचे आपल्याला केवळ वाक्यात रूपांतर करायचे आहे. केवळ वाक्य, दिलेले वाक्य हे उभयान्वी अव्ययामध्ये आहे, जर तरचा वापर केलेला आहे. तर केवळ वाक्यामध्ये मित्रांनो एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते, एकच विधेय आणि एकच उद्देश. तर तो आहे पर्याय क्रमांक 2मध्ये. वारसा हक्काने राजे असलेले राजश्री शाहू महाराज लोकांचेही राजे होते. मित्रांनो, इथे एकच उद्देश आलेला आहे आणि एकच विधेय आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न कव्हर करून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.